हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार बदलीच्या चर्चांना अर्थ नाही, अशा चर्चा माझ्या उमेदवारीच्या आधीही सुरू होत्या. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे मला उमेदवारी मिळाले, असे म्हणत धैर्यशील माने यांनी हातकणंगलेसाठी महायुतीमधील जागा अदला बदलीच्या चर्चांना पूर्णविराम घालण्याचा प्रयत्न केलाय. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संभ्रम निर्माण करण्याची वेळ आता राहिलेली नाही, असं सांगत उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नसून अशा चर्चा एप्रिल फूल म्हणून कार्यकर्त्यांनी विसरून जाव्यात आणि कामाला लागावं, असं त्यांनी आवाहन केलं आहे. कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिक आता कामामध्ये गुंतलाय. बीजेपीचे कार्यकर्ते कामामध्ये गुंतलेले आहेत. आता गती घेण्याची या ठिकाणी वेळ आहे आणि संभ्रम तयार करण्याची वेळ आता राहिलेली नाही. कालचा दिवस 1 एप्रिल होता. कालची बातमी जी चालवली ती एप्रिल फूल म्हणून आपण या ठिकाणी डोक्यातनं काढून टाकावी. कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जे काम करायचं आहे त्या कार्यकर्त्यांनी आता ताकदीनं गावागावामध्ये मतदारसंघामध्ये बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातनं शिवसेना भाजपच्या युतीचे उमेदवार संपूर्ण राज्यामध्ये निवडून आले पाहिजेत, या दृष्टीने या ठिकाणी कामाला लागायचे आदेश वर्ण या ठिकाणी दिलेले आहेत. माझ्या पार्टीनं मला गो हेडचा सिग्नल तिकीट दिल्या या ठिकाणी दिलाय. त्याच्यामुळे आता याच्यावरच्या शंका कुशंका काढण्यामध्ये काही अर्थ नाही. दादा, वंचितने आता तिसरा उमेदवार तिथं जाहीर केलेला आहे. काय एकंदरीत वाटतंय, फरक पडेल, याचा फटका नेमका कोणाला बसेल किंवा कोणाला याचा फायदा होईल? त्याचं मी अनालिसिस करणं अयोग्य होईल, पण त्याचं अनालिसिस आपण पत्रकार म्हणून अधिक उत्तमरित्या करू शकाल. मागचा फटका, आत्ताचा फटका कुणाचा काय ह्याच्यावर मी जाणार नाही. मी माझ्या मेरिटवर इलेक्शनला सामोरे जातोय. ही इलेक्शन आम्ही करताना शिवसेना भाजपनं केलेल्या कामांच्या जीवावर, मोदीजींनी केलेल्या कामांच्या जीवावर, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार साहेबांनी जी राज्यात कामं या ठिकाणी केली याच्या जीवावर आम्ही या ठिकाणी इलेक्शनला जातोय. राजकीय समीकरणं घडावीत याच्यासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते एका बाजूला आहेत, त्याची मोड बांधण्यासाठी काम करणारे बाजूला आहेत. आम्ही बाकी आमच्या ध्येय धोरणांची स्टिकअप राहून काम करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि महायुतीचा जो अजेंडा आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवून विकासात्मक आणि रचनात्मक कामातनं या मतदारसंघातल्या आम जनतेला आम्ही साथ घालू.